झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळ्यात भाजपाच्या पराभवासाठी एकत्र या. सर्वपक्षीय एकच उमेदवार द्या, अनिल गोटेंनी सांगितला फंडा. डॉक्टर सुभाष भामरेंच्या विरोधातील नाराजीचे विभाजन होऊ देऊ नका. धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरुद्ध तीव्र नाराजी आहे. त्यांच्या विरोधातील असंतोषाचे मतांमध्ये विभाजन होऊ देऊ नका असे आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी केले. डॉक्टर भामरे आणि भाजपाचा खरंच मनापासून पराभव करायचा असेल तर सर्वपक्षीय एकच उमेदवार द्या असा फंडा त्यांनी सुचवला आहे. आपल्याकडे सटाणा, मालेगाव, नामपूर, ताराहाबाद या भागातील काही शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ येऊन गेले. त्यांनी विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्याबद्दल अतिशय तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. हे निष्क्रिय खासदार असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. पाणी प्रश्न असो, धुळे मालेगाव टेक्सटाईल पार्क असो की मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचा विषय असो, तो सोडवला तर नाहीच, पण याबाबत खोटे बोलण्यात त्यांनी जागतिक विक्रम केलाय असे गोटे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. आपल्या 55 वर्षाच्या राजकीय आयुष्यात एखाद्या उमेदवाराबद्दल पसरलेला एवढ्या मोठ्या प्रमाणातील असंतोष पूर्वी कधीही बघितला नाही. भेटायला आलेल्या शेतकऱ्यांनी आपण उमेदवारी करावी असा आग्रह धरला. मात्र माझी आर्थिक परिस्थिती नाही, पैसे असते तर कोणी न सांगता उमेदवारी केली असती, परंतु मला माफ करा असेही अनिल गोटे यांनी नमूद केले. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि डॉक्टर भामरे यांचा खरोखर पराभव करायचा असेल तर सर्वपक्षीय एकच उमेदवार द्यावा अशी विनंती देखील गोटे यांनी पत्रकात केली आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.